अमरावती शहरात आज उत्साहाचे आणि लोकशाहीच्या जागराचे एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले। आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने हॅपी स्ट्रीट या उपक्रमाद्वारे नागरिकांना मतदानासाठी साथ घातली आहे। पहाटेच्या प्रसन्न वातावरणात अमरावतीकर कसे आरोग्यासोबतच लोकशाहीच्या कर्तव्यासाठी एकत्रित आलेत, पाहूया या सविस्तर बातमीतनं। अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या संकल्पनेतनं 28 डिसेंबर रोजी शहरात हॅपी स्ट्रीट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलाय। रविवारी सकाळी 6 वाजता शहरातील प्रमुख रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। केवळ व्यायाम आणि योगासनच नव्हे तर आगामी निवडणुकीत 100% मतदान व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश होता। यावेळी उपस्थितांनी मी मतदान करणारच अशी शपथ घेतली आणि स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविलाय। मतदार बंधू आणि भगिनींना मी अमरावती महानगरपालिकेतर्फे अपील करते की सर्वांनी अगदी अबालवृद्ध 18 वर्ष वय झालेले सर्व विद्यार्थी सर्वांना अशी अपील करते की सर्वांनी यावेळेस मतदानामध्ये सहभागी होऊन आपला हक्क बजावावा। धन्यवाद। लोकशाहीमध्ये आपल्याला भेटलेले एक अमूल्य असं गिफ्ट आहे, त्याचा उपयोग आपण नक्की केला पाहिजे व येणाऱ्या 15 जानेवारीला नक्कीच सर्वांनी मतदान करावे ही सर्वांना विनंती। तर माझं म्हणणं आहे की सर्व वयोवृद्ध असो तरुण असो जेही 18 वर्षाचे वरचे नागरिक आहेत त्या सर्वांनी आपले अमूल्य मतदान द्यावे आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपला अनमोल असा हातभार द्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। थँक्यू। मतदान आहे तेव्हा आम्ही सर्व मतदान करणार आहे। तुम्ही पण मतदान करा। मतदान हा आपला हक्क आहे। मतदान आमचा हक्क आहे। आम्ही मतदान करणारच। ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण पिढींपर्यंत सर्वांनीच या उपक्रमाला पसंती दर्शविली। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत स्वीपच्या अनुषंगाने या ठिकाणी हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सकाळी 6 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी होती। महानगरपालिकेच्या स्वीप अंतर्गत येणारे शपथ असो की विविध कार्यक्रम असो, पथनाट्य असो या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला होता। येणाऱ्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करायचे आहे। सगळ्यांना विनंती आहे की अमरावती शहराचं पर्सेंटेज हे पूर्ण महाराष्ट्रात जास्त राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे। येणारा काळ हा आपल्या मतदानाचा असेल, त्यामुळे आपण मतदान करून महानगरपालिकेला सहकार्य करावे व आपला जो अमूल्य अधिकार आहे तो आपण नक्की या ठिकाणी द्यावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे। स्वीप मार्फत अमरावती शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम राबविला जात आहे
आपण सोशल मीडिया हँडलवरून आपल्या त्या बाबीची पोस्ट करू शकता आणि येणाऱ्या काळात पूर्ण अमरावती शहरात स्वीप अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक बाबीचं आपण कृपया छायाचित्रण प्रदर्शन करावं ही विनंती. धन्यवाद. आरोग्याचा संदेश आणि मतदानाचा अधिकार यांचा हा मेळ लोकशाही बळकट करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मी डॉक्टर प्रकाश मेश्राम, स्वीप नोडल अधिकारी म्हणून अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विविध उपक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृतीचं कार्य आमच्या टीमद्वारे करण्यात येत आहे. अमरावतीकरांना विनंती आहे की आपला जो संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो बजावण्याकरिता दिनांक 15 जानेवारी 2026ला आपल्या घरातून सर्वप्रथम मतदान केंद्रावर पोहोचावे आणि कोणतेही एक ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड असेल, पासबुक असेल, पॅन कार्ड असेल, कोणतेही एक आधार ओळखपत्र घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि अमरावती महानगरपालिकेच्या या क्षेत्रातील विकासासाठी आपण एक अमूल्य वेळ मतदानाच्या रूपानं आपण द्यावा ही सर्व अमरावती नागरिकांना विनंती करतो. यासाठी जे नियोजन करण्यात आलेलं आहे आमच्या अमरावती महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त सौम्या शर्मा चांडक मॅडम यांच्या मार्गदर्शनात हा स्वीपचा कार्यक्रम संपूर्ण अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. अशा प्रकारे अमरावतीकरांनी आज आरोग्य आणि कर्तव्य या दोन्ही आघाड्यांवर आपली उपस्थिती दर्शवली आहे. प्रशासनाच्या या आव्हानाला आगामी निवडणुकीत मतदानाच्या रूपाने किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.